नक्कीच लढत अशी म्हणता येणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांचं जे काम घरोघरी पोचले, त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीच्या काळात त्यांनी जे काम केलं, गोरगरिबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मोठ्या प्रमाणात निधी देणे, जागेवर निर्णय घेणे, अशा पद्धतीनं जे काम त्यांनी केलं, लाडक्या बहिणींना जो विश्वास दिला आणि लाडक्या बहिणींना त्यांची ओवाळणी दिली, तर त्या माध्यमातून लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे. आम्ही प्रभाग नंबर 17मध्ये घरोघरी फिरतो आहे, तर आम्हाला अशा पद्धतीनं जाणवते की लोक म्हणतात की आम्ही धनुष्यबाणाला मतदान करणार आहे, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना मतदान करणार आहे. त्यांनी आम्हाला ओवाळणी दिले, त्यांनी आमची कामं भरपूर मोठ्या प्रमाणात केलेत. सांगली महापालिकेत पण त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळं आमची लढाई काय माजी महापौर वगैरे असे नाही आहे. आमची लढाई विकासाबरोबर आहे. आम्ही विकासाबरोबर जाणार आहे आणि आम्ही ह्या वार्डाचा विकास साध्य करणार आहे. निवडणुकीत तुम्ही आणि तुमची पत्नी देखील तुम्ही उभारलेला आहात. काय हे सगळं कारण आहे आणि कशा पद्धतीने तुमचा प्रचार सुरू आहे? हो, काय झालं, महायुतीमधून आम्ही एकत्र लढायचा विचार करत होतो, पण अचानक आमचा मित्रपक्ष महायुती करायचा नाही म्हणून असा त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळं पक्षाला अचानक उमेदवार उभा करायचे विषय झाल्यावर आम्हाला ह्या भागातील आमच्या भगिनी माजी नगरसेविका मुनालताई पाटील भेटल्या. आमच्या ह्या भागातला लोकप्रिय चेहरा शियाराम टेलर म्हणजे बसवराज पाटील साहेब हे आम्हाला भेटले आणि माझं आणि माझ्या मिसेसचं पत्नी मयुरी शिंदे यांचं महिला मंडळ आणि जायंट्स ग्रुपच्या माध्यमातून ह्या भागात भरपूर मोठं काम आहे. तर आम्ही विचार केला की बाबा त्यांची पण मदत आमच्या पॅनलला होईल, म्हणून आम्ही दोघं पती पत्नी ह्या निवडणुकीला सामोरं जातो आहे. कसा प्रचार सुरू आहे तुमचा? आमचा प्रचार घरोघरी जाऊन चालू आहे. आम्ही प्रचाराच्या नवसंकल्पना केलेल्या आहेत. शिवाय आम्ही माजी नगरसेविका, मी, आमचे बसवराज पाटील साहेब आहेत, त्यांचा गेली 15 वर्षाचा ह्या भागाचा संपर्क आहे. आम्हाला ह्या संपर्काच्या माध्यमातून आम्हाला लोक मतदान रूपे आशीर्वाद देतील. पत्नीला तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, याकडे कसं बरीच चर्चा असते? नाही, पत्नीला म्हणून नाही, तिचं पण ह्या भागात भरपूर संपर्क आहे, तिचं पण कार्य आहे. महिलांच्या आरोग्याच्या विषयी किंवा महिलांच्या समस्या सोडवण्याविषयी तिचा भरपूर संपर्क आहे. फक्त ठीक आहे, तुम्ही एक महिला राजकीय माणसाच्या कार्यकर्त्याच्या मागे असली तर तिचा पण ग्रुप भरपूर मोठा असतो आहे. असं म्हणून चालणार नाही की बाबा पत्नी आहे म्हणून तिला उमेदवारी दिली. माझं नाव मयुरी नानासाहेब शिंदे. मी प्रभाग नंबर 17मधून उभा राहिले. गट पती पत्नी असं म्हणजे माझा महिलांचा ग्रुप खूप मोठा आहे. माझं सखी मंचचं आहे, हास्य क्लब आहेत, जॉईंट ग्रुपच्या माध्यमातून माझं काम आहे. हळूहळू जवळपास माझ्या हळदीकुंकवाचे भरपूर कार्यक्रम होतात, योगासनचे कार्यक्रम होतात. या संदर्भात असं माझं फोर्स असल्यामुळे लेडीजचा ह्या गटातून मी उभं राहिले. पतीचं म्हटलं तर त्यांच्याही पाठीशी मी थोडंफार काम करते, समाजकार्य हे. त्यामुळे संदर्भात दोघांना आम्हाला सहकार्य मिळालं आहे पक्षाचं. दोघेही तुम्ही निवडणुकीत उतरला, घर कसं वगैरे या सगळ्या गोष्टी कशा ते मॅनेज होत जातं, ते काय दोघांचं हे होतं आहे. तुम्हाला असं का वाटलं की निवडणुकीत आपण उतरलं पाहिजे? समाजात कामं केली पाहिजेत. वार्ड खूप मागं पडले आपल्या. दुसऱ्यांची वार्ड बघितलं तर वाटतं आपण पण करावं. लेडींच्या समस्या आहेत, भरपूर लेडीजच्या समस्या आहेत. जसं आता आम्हाला मिळेल तसं आम्ही चान्स त्यांचे कामं करत जाऊ. आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं हेच अपेक्षा आहे. पण पती पण तुमच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आम्ही दोघं मिळून काम करू. समाजाचं दोघं मिळून जे समस्या आहेत, आमचं पॅनल आहेत, बसूदादा आहेत, वहिनी आहेत, माझे मिस्टर आहेत, आम्ही चौघं मिळून सगळ्यांच्या कामाला एक फोनवर आम्ही चौघंही तयार असू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.